विठ्ठल 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 हरिः औदुंबरातवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य तो क्षण त्यास इच्छित देता आहे शाश्वत आणि सनातन गुरुपीठ दत्त संप्रदायातील पूर्णावतारी महनीय विभूती भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मार्गाचा विचार करत असताना अनेक वृत्ती लहरी आणि नाना प्रकारचे विचार या अंतःकरणामध्ये कार्यरत होत असतात. पुष्कळ वेळा असं वाटतं की हे शास्त्र गहन आहे, आकलनाच्या पलीकडचं आहे. परवाच एका गृहस्थाचा असा फोन आला की सद्गुरू सर्वात मोठे आहेत, तर त्यांना आपलंसं करून घेता येणारच नाही का? त्यांच्यात आणि आपल्यातलं जे अंतर आहे हे असंच कायम राहणार आणि आमचं आयुष्य असंच वैराण अशा प्रकारचं होऊन जाणार का? वर्णनातीत असलेले जे सद्गुरू आहेत ते आपलेच हे होतील का नाही? उत्तर देताना ठामपणे सांगितलं की सद्गुरु तत्व हे प्रत्येकातच बीज रूपानं असतं आणि सद्गुरूंना आपलंसं करणं अशक्य आहे असं जरी वाटत असलं तरी ज्याचं भाव हृदय संपन्न झालेलं आहे आणि जो भक्ती भक्तीचा मार्ग चालत राहतो त्याला सद्गुरूंची जवळीक ही मुळीच अशक्य नाही. एखादी गोष्ट आहे म्हटल्यानंतर मनुष्याला असं वाटत असतं की आपणाला ती गोष्ट तशीच प्राप्त व्हावी आणि मन मात्र म्हणत असतं की हे काही आपलं काम नाही. तेव्हा आयुष्यामध्ये आपण निराश व्हायचं काही कारण नाही. सद्गुरूंनीच आपणाला आश्वासन असं दिलेलं आहे आणि सद्गुरू म्हणजे केवळ वाडीचे महाराजच असं मी म्हणत नाही, तर विश्वामध्ये जे जे सद्गुरू झाले, जे जे महापुरुष झाले, भगवान श्रीकृष्ण कृष्णम वंदे जगद्गुरू, त्या भगवान श्रीकृष्णांनी असं आश्वासन दिलेलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सगळ्या तुझ्या धारणा ज्या असतील त्या बाजूला ठेव आणि मला शरण ये. अर्थात हे वाचत असताना जे बुद्धिमान असतात, ज्यांचं बुद्धितत्व अधिक कार्य करत असतं,
त्याला असं वाटतं की भगवंत तरी असा काय लागून गेलाय की त्याला आम्ही शरण जावं, काय गरज आहे शरण जायची, मुळीच गरज नाही. असं नाही. या शरणागतीमध्ये सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल किंवा या शरणागतीमुळं होणारी जी प्राप्ती असेल ती प्राप्ती अत्यंत महत्त्वाची अशासाठी आहे की त्या शरणागतीतून मिळणारी जी तृप्ती आहे तशी तृप्ती या जगातली कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेतली तरी मिळत नाही. आणखी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा विचार साधकाच्या दृष्टीनं सांगावासा वाटतो. आपणाला वाटतं आपण शरण जायला लागलोय म्हणजे कुठंतरी माझं अस्तित्व गमावायला लागलेलं आहे. या ठिकाणी गमावणं नाही, या शरणागतीमध्ये कोणतीही गोष्ट घालवणं नाही, गमावणं नाही, तर उलट कमावणंच आहे. म्हणजे मनुष्य काहीतरी कमवत असतो. तो काय कमवत असतो तर ज्याला सद्गुण आपण म्हणतो त्या सद्गुणांची कमाई अशा तऱ्हेनं करत असतो की जेणेकरून गुणसमुच्चय त्याच्या अंतःकरणामध्ये नेमकेपणानं कार्यरत होईल आणि त्याच्या आयुष्यामध्येही सुधारणा होत जाईल. या शरणागतीचं आणखी एक वैशिष्ट्य कोणतं असेल तर प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपलं अस्तित्व लोकांनी स्वीकारावं, मी कोणतरी आहे, मला मानायला पाहिजे, मला काहीतरी या पृथ्वीवर स्थान मिळायला पाहिजे. तेव्हा या शरणागतीतनं काय मिळतं? स्वामित्व मिळतं. एक म्हणजे मनुष्य काय करतो तर आपली जी बलिष्ठ इंद्रिय आहेत त्यांनाही ताब्यात ठेवतो आणि त्याचबरोबर त्याच्या सद्गुणांच्या मुळं आणि सद्गुणांच्या अधिष्ठान सत्तेमुळं तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होतो. आणि हे जे स्वामित्व आहे हे तात्कालिक नसतं, तर त्याच्या संपूर्ण आयुष्यभर ते पुरतं आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याची जी गती आहे, आपण या गतीचा विचारही आपल्या धर्मशास्त्राने केलेला आहे. त्या गतीच्या निमित्तानं विविध अशा मंत्रांचं नियोजन आहे. भागवतादी ग्रंथामध्ये कर्ममीमांसा जी केलेली आहे त्या कर्ममीमांसेचा विचार जर आपण केला तर आपणाला असं आढळून येईल की इथलं आपलं अस्तित्व हे केवळ एकच अस्तित्व नाही, तर वेगवेगळ्या स्तरावर मनुष्य हा राहू शकतो. मनुष्यच नव्हे तर प्राणीजात ही राहू शकते आणि त्या त्या स्तराच्या आश्रयानं त्यांची जीवनं सुरू होतात. मुळात आपणाला विचार जो करायचा आहे तो हे दत्तस्थान ज्याला नरसिंहवाडी असं म्हणतात, त्या दत्तस्थानापासनं आपणाला प्राप्ती काय? सरस्वती गंगाधरांनी काही गोष्टी सांगितल्या. जेव्हा सद्गुरुनाथ महाराज गाणगापूरला जायला म्हणून त्यांचा संकल्प झाला, गाणगापूरची वाटचाल आता करायची आहे, गाणगापूरला जायचं आहे असं जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट लौकिकामध्ये कायम राहील आणि कायम लोकांना वरद होईल अशी ठेवलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या मनोहर पादुका. त्या मनोहर पादुका प्रस्थापित केल्या वाडीमध्ये, त्याही औदुंबराच्या खाली केल्या. औदुंबर वृक्षाचं वर्णन काल आपणाला सांगितलं, थोडक्यामध्ये सांगितलं. त्या वृक्षाचे अनेक गुणधर्म आहेत, त्यापैकी एक 2-3 गुणधर्म आपणाला कथन करतो आत्ता. एक म्हणजे औदुंबर वृक्षाखाली जर साधना केली तर ती साधनात अतिशय पुष्ट होत जाते आणि साधना करणारा जो मनुष्य आहे किंवा जो साधक आहे त्याला एक प्रकारची तुष्टी औदुंबराखाली मिळते, आश्वासनही मिळतं. दुसरी गोष्ट अशी आहे
की औदुंबर वृक्षाच्या खाली साधना करत असताना वृत्ती लहरी ज्या आहेत, ज्या संत्रस्त करत असतात, त्या लहरींचं नियमन करणं सोपं होऊन जातं. तिसरी गोष्ट अशी आहे की या वृक्षाला पारंपरिक अशा प्रकारचे आशीर्वाद आहेत आणि अनेक देवतांचं अधिष्ठान तिथं असल्या कारणानं त्या दैवतांची मदत ही अव्यक्त अशा प्रकारची मदत साधकाला तिथं साधना करत असताना मिळत असते. सरस्वती गंगाधरांनी ठामपणे असं सांगितलं की जर का औदुंबराची पूजा केली, महाराजांच्या पादुकांची पूजा केली आणि या पूजेबरोबर जर आपला भाव जुळत ठेवायचा प्रयत्न केला, तिथं साधना केली, तर त्या साधकाचं आयुष्य संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हा एक आशीर्वाद देत आहे. दुसरा आशीर्वाद असा आहे की ज्यांच्या ठिकाणी लक्ष्मीची कमतरता आहे, ज्यांचा कुलक्षय होत असेल, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, असमाधान आहे, अशा लोकांना या ठिकाणी साधना केल्यानंतर समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक गोष्ट अशी आहे की साधनेसाठी शरीर हे उत्तम असावं लागतं. तेव्हा शरीर दोष जर असतील तर ते हे वाडीतले आशीर्वाद आहेत. म्हणजे महाराजांनी त्या ठिकाणी आपले आशीर्वाद जे ठेवलेला आहे, जो आशीर्वाद, त्या आशीर्वादाचे हे विविध भाग आहेत आणि यातून मनुष्याचं आयुष्य समृद्ध झाल्याची अनेक उदाहरणं आहेत तिथं. तो आणखी एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये शारीरिक व्यंग जर असेल एखाद्या व्यक्तीमध्ये, व्यंग दूर होईल असं नाही, पण ते शरीर सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. व्यंग दूर झाल्याची उदाहरणं आहेत, पण मुद्दाम मी का सांगतो इथं या ठिकाणी पुन्हा विक्षेप शक्तीमध्ये काही वाढ होऊ नये. आणखी एक आशीर्वाद फार उत्तम अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये सद्गुरुनाथ महाराज म्हणतात, त्या योगिनींना त्यांनी आदेश दिलेला आहे. 64 योगिनी या अमरापूरच्या आहेत. त्या योगिनींना सद्गुरूंनी असं सांगितलं की आपण ही तुम्हांसहित औदुंबर आमच्या पादुका मनोहर पूजा करती जे तत्पर म्हणजे पादुकांची समरसता साधून जर यथार्थ भक्ती माध्यमातनं जर पूजा मनुष्याने केली तर आपण त्या साधकांना मदत करावी, त्यांची आयुष्य जी आहेत तीही मार्गी लावावीत. अशा प्रकारचे अनेक आशीर्वाद वाडीमध्ये त्यांनी ठेवले आणि त्याचा प्रत्यय आज सुद्धा येत असतो. वाडी महिमा जो आहे तो जेवढा कथन करावा तेवढा अपुराच आहे. पण का कुणास ठाऊक, कदाचित काळाची गरज असेल, कदाचित तपपूर्ती झाली, किंबहुना वाडीतलं कार्य झालं असं समजून महाराजांना असं वाटलं असेल की थोडासा स्थान बदल करावा. कदाचित असं असेल की आपलं इथून प्रयाण झाल्यामुळं आणखी काही भागाचा उद्धार एका वेगळ्या पद्धतीने करता येईल, यासाठी म्हणून त्यांनी ठरवलं असेल की आपण एका वेगळ्या स्थानावर जावं. म्हणून ते बद्धपरिकर झालेले आहेत ते गाणगापूरला जाण्यासाठी. गाणगापुराचं वर्णनही सुंदर आहे. ते महान तीर्थक्षेत्र आहे आणि त्याचबरोबर भक्त कल्याणकारी आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की गाणगापूरला आपण आता वाडीहून निघावं. सद्गुरुनाथ महाराजांनी आपला प्रयाण दंड सिद्ध केला आणि गाणगापूरला जायला म्हणून ते निघालेले. पण तरी सुद्धा आपल्याला सांगतो की नामधारक जो आहे, सिद्धांच्याकडून जो सद्गुरूंची महती ऐकत आलेला आहे, सद्गुरूंच्या
प्रेम, त्यांच्या सद्गुरूंच्या विषयी त्याच्या अंतःकरणात विलक्षण प्रेम निर्मिती झालेली आहे. त्याला असं वाटतंय की आणखी काही वाडी विषयक आपण जाणून घ्यावं. म्हणून महाराज वाडीमध्ये गुप्त झाले आणि गाणगापूरला गेले. गाणगापूरला जायला त्यावेळा काही अशी प्रवासाची साधनं नव्हती, पण योग संचार हा एक वेगळ्या प्रकारचा संचार असतो, ज्यामध्ये अवतारी महात्मे किंवा सिद्ध पुरुष आपल्या देहावरच संयम करतात आणि केवळ संकल्प मात्रे करून आपणाला पाहिजे त्या ठिकाणी प्रगट होत असतात. हा चर्चेचा भाग नाही, अभ्यासाचा भाग आहे, अनुभूतीचा भाग आहे. त्यामुळे यावर फारशी आपण चर्चा करायची नाही. योगशास्त्राचं याला अधिष्ठान आहे, योगाची बैठक आहे आणि भगवान पतंजलींनी याविषयी पुष्कळ विवरण केलेलं आहे. पण ते विवरण वाचून हे लक्षात येणार नाही. त्यासाठी म्हणून योग साधना करणंच आवश्यक असतं. दत्तात्रेयांना स्मर्तुगामी का म्हटलेलं आहे, तर ज्या ठिकाणी त्यांचं स्मरण होतं त्या स्मरणाबरोबर त्यांचा प्रत्यय येत असतो, म्हणून त्यांना स्मर्तुगामी असं म्हटलेलं आहे. पण त्यांच्या स्मरणाबरोबर अनेक स्मरणं जर व्हायला लागली तर प्रत्यय कसा येणार? पुष्कळ वेळा लोक म्हणतात आम्ही रोज स्मरण करतो पण आम्हाला प्रत्यय येत नाही. पण प्रत्ययात व्यत्यय आणणाऱ्या अनेक गोष्टी असतात, त्यांना विक्षेप असं म्हणतात. तेव्हा तो विक्षेप बाजूला होण्यासाठी सुद्धा काहीतरी साधना ही आयुष्यामध्ये आवश्यक असते. तेव्हा सद्गुरुनाथ महाराज वाडीमध्ये त्यांनी असा निश्चय केला की आता आपण या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावं आणि त्याचबरोबर वाडी क्षेत्रालाही एका सर्वोन्नत अशा प्रकारच्या क्षेत्राचा दर्जा त्यांनी दिला. आपल्या पादुका ठेवल्या, भक्तांना आश्वासन दिलं, योगिनींना आश्वासन दिलं, दृश्य आणि अदृश्य तिथे ज्या शक्ती वावरतात त्यांच्या त्या सर्व शक्तींना आश्वासनं दिली आणि ते गाणगापूरला निघालेले. गाणगापूरला निघाल्यानंतर कसे गेले, काय गेले हे काही गुरुचरित्रामध्ये कथन केलेलं नाही, पण तरी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की जर शरीरावर त्यांनी संयम केला असेल, लौकिक शरीरावर आपल्या, तर गाणगापुरात प्रगट होणं तत्काल त्यांनाही अशक्य नव्हतं. मग गाणगापुरात ते प्रगट झाले खरे, पण इकडं नामधारकाच्या मनामध्ये आणखी एक विचार आला की महाराज गाणगापूरला गेल्यानंतर वाडीतली एखादी गोष्ट मला काहीतरी सांगा, असं त्यांनी सिद्ध सरस्वतीला विचारलं. आपल्याला सांगतो की भगवत प्रेम जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होतं तेव्हा त्या प्रेमाबरोबर निर्माण झालेलं जे प्रेम आहे ते सुरक्षित राहावं याच्यासाठी म्हणून भगवंताच्या लीला सतत ऐकत राहाव्यात असं वाटत असतं. लीला ऐकण्याचं कारण केवळ गोष्टी ऐकणं आणि त्या विसरून जाणं हे त्याचं कारण नाही. आणि गुरुचरित्रात जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा त्या चरित्रातलं प्रत्येक अक्षर हे प्रासादिक आहे. प्रसादाची कामं 3 असतात. एक म्हणजे साधक भाव पुष्ट करणं, दुसरा का म्हणजे साधकाचे विचार शुद्ध करणं, तिसरी गोष्ट म्हणजे प्रसाद काय करतो, साधकाचं आत्मबल वाढवतो. या 3 गोष्टी प्रसादामुळं होत असतात. प्रसादामुळं आणखी एक गोष्ट होते की भगवंताची ओढ कमी होतच नाही, उलट ओढ वाढत जाते. सिद्ध सरस्वतींनी गुरुचरित्र कथन करत करत नामधारकाला अनेक गोष्टी सांगितल्या आणि या गोष्टी सांगता सांगता त्यांना असं वाटायला लागलं की आणखी काही महाराजांच्या लीला. त्यांनी पदोपदी असं म्हटलेलं आहे की श्री गुरुचरित्र अलौकिक आहे, असाधारण आहे
आणि गुरुलीला जी आहे ती शब्दांकित करता येत नाही, तरी सुद्धा मी तुला शब्द माध्यमातून कथन करतो. कारण का, भाव हृदयातनं निर्माण होणारा प्रत्येक शब्द जो असतो ना, त्या शब्दाचं अधिष्ठान ओंकार हे असतं. आणि ओम हा ब्रह्मवाचक शब्द आहे. ओम ना आपणाला काय करतं? ओम म्हणजे काय? वेलकम टू गॉड, वेलकम टू डिव्हाइन, त्याला ओम असं म्हणतात. ओम म्हटल्यामुळं काय होतं तर परमात्म शक्तीचा स्वीकार होत असतो. आणि या स्वीकारामुळं साधकाचं भाव हृदय संपन्न होतं. त्याचबरोबर त्याच्या विचाराची शुद्धीही होत असते. तेव्हा नामधारकानं अतिशय प्रेमानं सिद्धांना प्रश्न विचारला की आणखी काही घटना घडली का हो? संस्कृत वाङ्मयामध्ये, संस्कृत नाटकामध्ये एक शब्द विना सुंदर आहे, ततस्ततः. त्याच्या पुढं काय झालं, त्याच्या पुढं काय घडलं, असं विचारलं जातं. तेव्हा सिद्धांनी असं सांगितलं की अरे, गुरु महिमा इतका आहे, किती सांगू तुला, सांगण्याच्या पलीकडचं तत्व, पण तरी सुद्धा विचारलंच म्हणून एक गोष्ट तुला सांगतो. तर शिरोळ म्हणून वाडीजवळ गाव आहे आणि तिथं एक अतिशय सात्विक अशा प्रकारचं कुटुंब राहत होतं. ब्राह्मण होते, पण त्या कुटुंबामध्ये एक दोष असा होत असे की त्यांना संतती होत असे आणि ती जात असे. व्यथित झाली. म्हणजे त्या कुटुंबाला असं वाटायला लागलं की आपल्या नशिबात मुलं बाळं काही दिसत नाहीत. पहा, काही जरी झालं, किती कथा ऐकल्या तरी सुद्धा व्यवहार सुटत नाही असं माणसाला वाटतं. आणि गुरुचरित्रामध्ये आश्वासनच आहे, ज्यास पुत्र पौत्री असे चाड, त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी वसे अखंड तया भोनी परियेसा, असं आश्वासन आहे. तेव्हा त्या कुटुंबामध्ये मुलं जगत नव्हती आणि म्हणून कुटुंबातले जे प्रमुख होते, म्हणजे पती पत्नी जे होते, त्यांनी काय केलं तर काही ज्योतिषांना, काही अधिकारी व्यक्तींना, काही ब्राह्मणांना या संदर्भात विचारणा सुरू केली. आपल्या इथं विविध अशा प्रकारचे धर्मविधी सुद्धा आहेत. त्यामध्ये त्रिपिंडी श्राद्ध आहे, नारायण नाग बली आहे. लोक करतात कुटुंब स्वास्थ्यासाठी. नारायण नाग बली ज्याला करायला जमत नाही किंवा ज्याची आर्थिक क्षमता नाही, अशा व्यक्तींनी भागवतातलं कालियामर्दनाचं आख्यान जे आहे त्याचं जर पठण केलं तरी त्यातूनही काही लाभ होतात असं सांगितलं जातं. तेव्हा नामधारकांनी, काय सुंदर नाव आहे बघा, नामधारक. नामधारक म्हणजे भगवंताचं नाम, सद्गुरूंचं जे नाम आहे, त्या नामाची जी धारणा आहे तीच त्याच्या अंतःकरणात असल्यामुळं सद्गुरूंच्या लीला जाणून घेण्यासाठी म्हणून योग्य असं त्याचं हृदयही तयार झालेलं होतं, अंतःकरणही तयार झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी विचारल्यानंतर सिद्ध म्हणतात की या कुटुंबामध्ये संतती दोष निर्माण झालेला होता, अपत्य जगत नव्हती. अशा अवस्थेमध्ये काय करावं आणि काय करू नये असं त्याला झालं. त्यांनी लोकांचे सल्ले घ्यायला सुरुवात केली. नेहमी आपण म्हणत असतो काय की जर आपल्यामध्ये काही कमतरता असेल तर त्या कमतरतेसाठी, किंवा जर काही आयुष्यामध्ये यश येत नसेल, संसारात काही कटकटी असल्या, तर ज्योतिषाचा आपण आधार घेतो आणि विचारतो बाबा काय दोष काय आहे. नेमकेपणानं सांगता येण्यासाठी म्हणून ज्योतिषाची सुद्धा आध्यात्मिक अधिष्ठान सत्ता बळकट असली पाहिजे. केवळ पुस्तकं वाचून ज्योतिष जर सांगितलं तर ते ज्योतिष खरं येईलच असं नाही. ज्योतिष या शब्दाचा अर्थच मी असा करतो
आणि मी कुठला अर्थ करावा हे माझं मीच ठरवणार. कोणाला जर तो आवडला नाही तर त्याच्याशी आपला काही संबंध नाही. ज्योतिष म्हणजे काय तर ज्योतिरूपी परमेश्वर जो आहे, ज्याला आत्मज्योत म्हणतात, निजज्योत म्हणतात, ही निजज्योत ज्याला नेमकेपणानं पाहता येते, प्रज्ञाचक्षुचा ज्याचा विकास झालेला आहे आणि अंतर्मुख अवस्थेतून जो आपल्या समोर येणाऱ्या प्रश्नांची नेमकेपणानं हितगुज करू शकतो, त्याला ज्योतिष असं म्हणावं. निजज्योतीला अध्यात्म क्षेत्रामध्ये वस्तू हा शब्द वापरलेला आहे आणि असं म्हणतात की साधू जो असतो, साधू या शब्दाचा अर्थ सुद्धा, या नामाचा अर्थ सुद्धा असा करावा की ज्यांनी 6 अधू केलेले आहेत. 6 अधू म्हणजे कोण तर काम क्रोधादी जे क्षण विकार त्यांना अधू करणारा तो साधू. हे काय नुसता हा विचार नव्हे, त्यांना अधू करणं हे कामही काही सोपं नाही. जर साधना असेल तरच ही गोष्ट घडू शकते. तेव्हा अशा प्रकारे जर काही व्यक्तिमत्व असतील जी आपल्या उपासनेच्या माध्यमातनं आपल्या विषयाची तादात्म्य झालेली आहेत, त्यांनाच पुढचं काही कळू शकतं. तेव्हा निजवस्तूचा दर्शन हे अशा लोकांना व्हावं लागतं आणि त्यासाठी म्हणूनच साधना आवश्यक असते. आणि मग या संदर्भातला पुढचा जो विचार आहे तो आपण पुढच्या व्याख्यानात ऐकणार आहोत. हरि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल